आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। राज्यातल्या पोलीस भरतीसाठी यंत्रणा सज्ज झालेली आहे। उद्या सर्व जिल्ह्यात भरती राबवली जाणार आहे। 17,000 पदांसाठी 17 लाखांपेक्षा अधिक अर्ज आल्याची माहिती मिळालेली आहे। तर राज्यात आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। तर राज्यातल्या पोलीस भरतीसाठी यंत्रणा मात्र सज्ज झालेली आहे। उद्या सर्व जिल्ह्यात भरती राबवली जाणार आहे। तर 17,000 पदे रिक्त आहेत। तर या 17,000 पदांसाठी 17 लाखांपेक्षा जास्त अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। काय सांगशील नक्की किती महिने किती वर्ष तयारी करतेस? मला गेल्या 3 वर्षापासून मी तयारी करते आणि आता माझं 3रं वर्ष आहे। खूप मेहनत केली आहे। भरती लवकरात लवकर व्हावी हीच इच्छा आहे। तू काय सांगशील किती महिने किती वर्ष नक्की तयारी करतेस? 4 मंथ झालेले आहे। तुझ्या गळ्यात मंगळसूत्र दिसतंय, घर सांभाळून प्रॅक्टिस करतेस, काय नेमकी भावना आहे? पोलीस तर व्हायचीच आहे। लग्न जस्ट 4 महिने झाले होते माझ्या लग्नाला। आता मला 4 महिने झाले, लग्न होऊन फक्त 4 दिवस झाले होते आणि मी जॉईन केले। नक्कीच ताई, तू काय सांगशील मला किती महिने किती वर्ष तयारी करतेस आणि आता ही पोलीस भरतीची प्रक्रिया निघाली, नेमकं काय वाटतं? उशीर झाला या भरती प्रक्रियेसाठी? उशीर तर म्हणजे वाटत नाही असं, पण व्हावी लवकर आणि मी 1 वर्षापासून करते तयारी। नेमकी 3-4 वर्ष झाले सलग प्रयत्न करतोय पोलीस भरतीची। आता या वर्षी यांनी मागच्या वर्षीपर्यंत सलग वर्षी दरवर्षी हे मार्च महिन्यामध्ये भरती काढतात, पण या वर्षी यांनी आता पावसाळ्यामध्ये भरती काढली। जसं आमचे प्रशिक्षक सांगितलं की दरवर्षी परीक्षा हे मार्च महिन्यात निघते, यावर्षी या पावसाळ्यामध्ये काढली। जर कुठं काय विद्यार्थीचं काय झालं, नेमकं समजा पाय बी कुठं काय स्लिप झाला, तर ते जबाबदार कोण असणार मग? कारण की पोलीस भरतीमध्ये खूप विद्यार्थी असे आहेत की ते त्यांचा जीव गमावतात। मग या पावसामध्ये असं काय झालं, एक तर पाऊस बेभरोसा आहे, ते कधीही पडतो आणि या पावसामध्ये ह्यांचं काय एक ऑप्शन असतो, काय हे सरकार काय ठेवतं ते काय गॅरंटी नाही आहे। मी 1 वर्षापासून तयारी करतो। गेल्या वर्षी पण दिली होती, पण थोड्या मार्कांनी राहून गेलेलं। आणि सरकारला आता काय आम्ही तर नाही सांगू शकत काही, कारण आता नवीन सरकार येण्याच्या आधी हे जुने सरकार भरती आवरायला बघतात। माझं एकच निवेदन आहे सरकारला, मागच्या वर्षी जशी भरती निघाली होती त्यावेळी मुलांची अपुरी सोय झाली होती। सरकारने अपुरी सोय केली होती आमची। मुलं महाराष्ट्र वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुंबईमध्ये येतात भरतीच्या आधी 2 दिवस, त्या लोकांना रस्त्यावरती अक्षरशः झोपावं लागतं। पण मागच्या वर्षी थोडाफार पाऊस तरी नव्हता, पण त्यामुळे मुलांची थोडी तरी गैरसोय झाली नाही। पण यावर्षी पाऊस असल्यामुळे जी मुलं बाहेरून येतात त्यावर त्यांची राहण्याची काही सोयी नसते। त्यामुळे सरकारने यावर विचार करावा आणि थोडा पाऊस कमी होईपर्यंत भरती प्रक्रिया लांबवावी थोडीशी। आणि मराठा आरक्षणच्या मुद्द्यामुळे खूप मुलांना सर्टिफिकेट नाही भेटले SC-BCचे, त्यामुळे खूप मुलांचे फॉर्म भरायचे राहिलेत। त्यामुळे त्या मुलांचीही ही शेवटची संधी होती वयवाढीमुळे, त्यामुळे त्या लोकांना नाही भेटलं पहिला फॉर्म भरायला। सो सरकारने यावरती विचार करावा आणि वय वाढवून द्यावी आणि साईट थोड्या दिवसासाठी ओपन करावी।